गाडी थांबवली मधोमध टायर पंक्चर झाला। पहिल्यांदाच असं काही झालंय प्रवासामध्ये। बहुतेक बस सोडावीच लागेल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी भूषण स्वागत करतो #वॅकेशन एप्रिलच्या एका नवीन एपिसोडमध्ये फ्रॉम कर्नाटका हुबळी। आजच प्रवासून आलो शिर्डी ते हुबळी NW KRTCच्या 2x1 लक्झरी मॉडेल असणाऱ्या पलक्की बसने। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून पहा, लिंक दिलेली आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये। तर मंडळी, आज आपली एक स्पेशल घाट जर्नी आहे जो नॉर्थ कर्नाटका ते साऊथ कर्नाटकला जोडणारा यल्लापूर घाट, वन ऑफ द मोस्ट डेंजरस घाट जर्नी। यासाठी आज आपल्याला प्रवास करायचा आहे नॉर्थ वेस्ट कर्नाटकातल्या हुबळीपासून ते उत्तर कन्नडातल्या कारवार पर्यंत। म्हणजे एकंदरीत आज माझा प्रवास होणार हुबळी ते कारवार कर्नाटकाच्या NW KRTC बसने। मग तुम्ही सर्वजण आज माझ्यासोबत प्रवास करायला येताय ना? मग वाट कोणची बघताय? चला 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 पटापट जाऊया थेट कारवारला। समोर हुबळीचा नवीन बस स्टँड NW KRTC। सगळीकडे तुम्हाला कर्नाटका सारिगे बस पाहायला मिळतील आणि पलीकडे जाऊन कुठेतरी पलक्की बस, ऐरावत, वॉल्वो अशा काही। कारवारसाठी जायला शक्यतो आपल्याला अशा हिरव्या कलरच्या गाड्या भेटतील। आयशर आहेत, काय काय लिलँड आहेत, कुठे जाऊन टाटाच्या कमी, आयशर आणि लिलँड मोठ्या प्रमाणात आहेत। आणि समोर दिसते बैलहोंगल डेपोतल्या NW KRTCच्या नवीन BS6 बस तर बाहेरून एकदम चकाचक नीट आणि क्लीन दिसत आहेत, आतमधून पण 100% असणारच। आणि या बसेसची बॉडी कोण बनवतो? KMS कोच बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड, म्हैसूर रोड, बंगळूर। प्रवासाला सुरुवात करूया, पण त्याआधी मस्त गरमागरम चहा पिऊन घेऊ। एवढं कडक ऊन पडतंय आणि त्या कडक उन्हामध्येच आपण गरमागरम चहा पितोय। कारवारसाठी बसेस कंटिन्यू असतात, नॉनस्टॉप सुद्धा। एक बस लागली आहे नॉनस्टॉप, पण पुढची सीट पूर्णपणे भरून गेले आहे, त्यामुळे काय फायदा नाही। मस्तपैकी मागच्या बसने प्रवास करू। समोर बस दिसते हुबळी कारवार MG कंपनीची NW KRTC बस। याच बसने आपल्याला प्रवास करायचा आहे हुबळी ते कारवार। चला सुरुवातीला आपली फेवरेट सीट अडवून घेऊ, कारण प्रवासी वर्ग जास्त कोण नाहीये। काय बाबा, कुठं चाललंय? कारवारला? काय माहिती ना, मराठी समजते की नाही? मी बोललो तो मगाशी टाटाचं प्रमाण कमी मिळतं बघायला, आणि मला टाटाची बस मिळाली। सिंगल सीट आहे, पण आपले जे बस वाहक आहेत कंडक्टर दादा त्यांच्यासाठी। समोर बघा इथं लावलाय एअर फिल्टर, आणि मी सीट अडवली आहे ही वाली। कर्नाटकाच्या KSRTC म्हणा, NW KRTC या बसेसमध्ये ज्या साध्या बसेस आहेत त्या सर्व तुम्हाला सीट कॉम्बिनेशन पाहायला मिळेल 3x2चा। सीट एकदम कंजेस्टेड आहे, आणि माझ्यासारखा जाडा माणूस असला तो काय बसू शकत नाही। म्हणलं 2x2 अडवून घेऊ। बस लागली की लागली, लगेच 2 मिनिटात निघायला तयार। वाजले सकाळचे 10:38। आपल्या स्पेशल यल्लापूर घाट जर्नी प्रवासाला सुरुवात होते टिल कारवार पर्यंत। हुबळी ते कारवार एकूणच अंतर आहे 170 किलोमीटर, आणि यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी 5 ते 5.5 तास। चला तर मंडळी, आपल्या कारवारच्या प्रवासाला झाली सुरुवात। गणरायाचं नामस्मरण करत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की जय, जय श्रीराम। सही कारवार है। कितना है? टिकट कितना? 199। हुबळी ते कारवार आपलं एकूण अंतर 170 किलोमीटर। त्यासाठी तिकीट भाडे बघा किती आहे, 199 रुपये प्रति व्यक्ती। आणि महिलांसाठी तर भाई मोफत प्रवास, बिंदास प्रवास करा, एकदम नाद करा। आपण ज्या दिशेने प्रवास करतोय कलाघाटगी, पुढे मग अंकोला आणि कारवार। हुबळीपासून आपण ज्या हायवेला लागलो
राष्ट्रीय महामार्ग 52 तो आपल्याला घेऊन जाईल थेट येल्लापूर घाट मार्गे खाली अंकोल्याला आणि इथेच गाडी गेली अंकोला. मग आपल्या सर्वांचा आवडता हायवे राष्ट्रीय महामार्ग 66. मान्सून मध्ये तुम्ही हा प्रवास केलात हुबळी ते कारवार, एकदम नयनरम्य, स्वर्गाहून सुंदर. आता पण दिसेल, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. वर्षाच्या 12 महिन्यात कधी पण या, हिरवीगार झाडे, ताजी ताजी शेती तुम्हाला बघायला मिळेल. बराचसा प्रवास पूर्ण करत आपण 11:20 पोहोचलो कलघटगी बस स्टँडला. कलघटगी या गाव आहे जो येतो कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यामध्ये. आपण हुबळीपासून प्रवास केला. हुबळी ते कलघटगी अंतरच आहे 28 किलोमीटर, तर धारवाडचं अंतर 30 किलोमीटर. तुम्ही जर प्रवास करताय नॅशनल हायवे 48 पासून, अर्थातच बेंगलोरपासून पुढे चित्रदुर्ग तील हुबळीपर्यंत, आणि हुबळीपासून जायचं तुम्हाला अंकोला, गोकर्णा, कारवार, तर राष्ट्रीय महामार्ग 52 नंबरलाच तुम्हाला हा गाव लागतो कलघटगी. तर आपण ज्या प्रवासाची वाट बघतोय येल्लापूर घाट, इथून येल्लापूर गाव आहे 32 किलोमीटर अंतरावर. इथून येल्लापूर आहे 32 किलोमीटर, अंकोला 111 आणि कारवार तुम्ही सांगा किती असेल किलोमीटर अंतर. KSRTC म्हणा, NWKRTC, एनी KRTC, चांगली गोष्ट अशी आहे की ड्रायव्हर त्याने एंट्री केली की लगेच गाडी काढायची असते. आपल्यासारखे नाही चला अंकोला अंकोला अंकोला, चला शिर्डी शिर्डी शिर्डी, पुणे 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 असं काही बोलत नाही. म्हणजे थोडासा आराम पाहिजे, थोडं निवांत सावकाश जाऊ असं या ठिकाणी काय चालत नाही. कंट्रोलर सांगतात एंट्री झाली, पॅसेंजर घ्या आणि गाडी लगेच रवाना करा. सिंगल लेनच्या रोडने दाट झाडीतून आपला प्रवास होतोय आणि गाव लागलंय हुसनरी. बघा गाव पण असावं तर असं, कौलारू, चिऱ्यांची घरे आणि गावचा खरा फिलिंग नंबर 1. येल्लापूर कोण आहेत की नाही येल्लापूरचे, नक्कीच कमेंट करा. समोर भला मोठा येल्लापूरचा NWKRTC बस स्टँड. येल्लापूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील शहर. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुपारी आणि भात शेती केली जाते. हुबळीपासून येल्लापूरला येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 63चा वापर करू शकता, जो थेट अर्बैल म्हणजेच येल्लापूर घाट उतरत अंकोला शहराला जोडतो. येल्लापूर पासून अंकोला हे 70 किलोमीटर अंतर, आणि या दरम्यान जो घाट सेक्शन आहे अतिशय धोकादायी वळणाचा. लांबी जरी कमी असली, रुंदीला देखील पूर्णपणे कमी. दिवसा डवळ्या प्रवास केला तर उत्तमच, पण रात्रीचा प्रवास करताय सावधान, कारण या घाटांमध्ये 100हून अधिक नागमोडी वळणे, दोन्ही बाजूस भले मोठे अरण्य, दाट झाडीमुळे पर्वताचा भाग दिसून येत नाही. जर तुम्ही या घाटाच्या मध्यस्थी थांबून गंगावली नदीचा प्रवाह पाहिलात किंवा तीव्र उतार चढ पाहिलात तर अंगावर नक्कीच काटा येतो. तुम्हाला देखील या घाटातून प्रवास करायचा असेल
तर पावसाळी ऋतू एकदम बेस्ट. चला तर मंडळी बघूया नेमका हा यल्लापूर घाट कसा आहे. भयानक जंगलाच्या मधून आपला यल्लापूर घाट सुरू होतोय थेट अंकुलाच्या दिशेने. डावीकडे बघतोय पूर्णपणे खोल आहे, पण झाडं असल्यामुळे जाणून येत नाही तेवढं. सिंगल लेनचा रोड, मोठमोठे कंटेनर बघा कसे प्रयत्न करतायत ओव्हरटेक करायला आणि पुढे जायला. डावीकडे बघा खोल दरी आहे, पण मोठमोठी झाडे असल्यामुळे काय जाणून येत नाही आणि भीती पण वाटत नाही. यल्लापूर घाट क्रॉस करत आपण पोचलो गुल्लापूर गावात. घाट सेक्शन खूप छोटा आहे, पण रात्रीच्या वेळेस लय भयानक. कसं वाटतं तुम्हाला घाट सेक्शन नक्कीच कमेंट करून सांगा. तर थोड्याच वेळात आपण कनेक्ट होऊ नॅशनल हायवे 66 सोबत. पण मगाशी सांगताना चुकलो मी, माफ करा. आपण नॅशनल हायवे 52 नसून नॅशनल हायवे 63 लावू. गाडी थांबवली मधोमध, टायर पंक्चर झाला. काय करायचं आता. लोक उतरायला लागली, आपण पण उतरून घेऊ. चांगली बातमी आली आहे, बोले की बसा बसा, कुठे जाऊ नका, ताबडतोब टायर बदलून देतील. गरमीमध्ये हालत खराब होईल बसून बसून, त्यापेक्षा गपचूप खाली जाऊ. साईड हो जा बघू. चला बाहेरच जाऊ, आता आंघोळ व्हायची बसून बसून. अंकोलावाले उतरले, ज्यांना मागून गाडी आहे नॉनस्टॉप ते आता उतरते. ते बोलले की बॅग घेऊन निघा, येईल दुसरी बस. हा पहिल्यांदाच असं काही झालंय प्रवासामध्ये. बघूया कोणती बस येते. आली नवीन BS6 अशोक लेलँड. काहीतरी कन्नड लिहिलं आहे, कळत पण नाही काय. कोणती गाडी ती. बहुतेक बस सोडावीच लागेल. जाऊन दे मागचीच पकडू.
अजून कारवार गाठायला 70 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. म्हटलं उभ्याने शक्य नाही, मागून दुसरी गाडी कधी येईल तेव्हा जाऊ. आली बाबा, गाडी आली कारवारसाठी. चला चला चला. कारवारला चला. फायनली त्याची गाडी मिळाली कारवारला जायला. त्या बसने आम्ही आलो होतो बघा. बघा या साईडला उभी आहे. पुढचा टायर पंक्चर झाला आहे. तब्बल 20 मिनिटे वाट पाहून फायनली बस मिळाली. माझी आवडती अशोक लेलँड गाडी. फायनली हुबळी यल्लापूर रोड कंप्लीट करत आपण आता कनेक्ट होतोय नॅशनल हायवे 66ला. डावीकडचं तुम्हाला घेऊन जाईल अंकोला, गोकर्ण, मुरुडेश्वर, भटकळ, उडुपी, मंगळूर, केरळ आणि उजवीकडचा कारवार, पणजी, मुंबईच्या दिशेने. पण आपली बस आधी जाणार अंकोला करून मग कारवार. अंकोला बस स्टँड. वाजले 2:30. आपण पोचलोच तो कारवारला. आपल्या बसचा टायर पंक्चर झाला नसता तर. असो कोण आहेत का अंकोलाचे, सांगा कमेंट करून तुमच्या गावाचं नाव. आणि जायचं असेल गोकर्ण महाबळेश्वरला तर इथून तुम्हाला कंटिन्यू बॅक टू बॅक बसेस मिळतील, मिनी बस किंवा अशा मोठ्या बस देखील. कुठे? अंकोला ते गोकर्ण महाबळेश्वर. गरमी होत होती, म्हटलं थंड काही घेऊया नको, हे असं काही खायला घेतलंय. याचं नाव मला माहित नाही, कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा. खाताना तर भाई इथं आंबट लागतं, आंबट. मस्तपैकी या नैसर्गिक फळाचा आनंद घेतोय. अजून आपल्या गाठायचं कारवारसाठी 25 किलोमीटर. आम गेले कारवार. ठीक 3:27 दुपारी पोहोचलो आपण कारवार बस स्टँड या ठिकाणी. 170 किलोमीटरचा प्रवास आपला 5 तासांमध्ये पूर्ण झाला. जबकि झाला असता 4-3.5 तासांमध्ये. आपल्या गाडीचा जर टायर पंक्चर झाला नसता तर. ज्या बसने आपण आलो ती आता उद्या मॉर्निंगला निघेल हुबळीसाठी. आजची रात्र रेस्ट. कारवारला कधी आला तर आवर्जून इकडची गोला भजी आवर्जून ट्राय करा, आणि तेही खोबऱ्याच्या चटणी सोबत. मी तर खातोयच आहे, तुम्ही सुद्धा कधी इलात तर आवर्जून खावा. मग तुम्हाला आजचा हुबळी ते कारवार असा NWKRTCच्या साध्या बसचा प्रवास, अर्थातच कर्नाटका सारिगे बसचा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि कारवार आम गेले कारवार कमेंट करू विसरायचं नाही. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.